याला सकाळी उठल्यानंतर आई नाहीतर आजी थोडा वेळ बसायसाठी पाहिजेच. पूर्ण आळस निघतपर्यंत हा काही कोणाला सोडत नाही. नंतर छान नाश्ता वगैरे केला आणि आज हे ड्युटीवर टिफिन घेऊन नव्हते गेले. सो लंच ब्रेकमध्ये घरी जेवण करायला आले आणि तिकडून येता येता यांनी याच्यासाठी ज्यूस आणलं आणि याची खुशी तर काही एक्स्ट्रा लेवललाच झाली. आणि ते ज्यूस तर काही आम्हाला फ्रीजमध्ये पण नव्हतं ठेवायचं, फक्त घेऊनच बसायचं होतं. सायंकाळी छान रेडी वगैरे होऊन आम्हाला बर्थडे पार्टीला जायचं होतं. थोडासा यांचा गॉगल लावून फ्लॅश वगैरे मारून घेतली आणि छान व्हिडिओ क्लिप घेऊन घेतली. नंतर आम्ही सेलूला बर्थडे पार्टीला आलो आणि इथे छान जंगल थीमचं डेकोरेशन होतं. त्यामुळे याला तर ते खूप जास्त आवडलं आणि पूर्ण ॲनिमल्सला हा ऑब्झर्व करून बघायला लागला. आणि नंतर आम्हाला गोरिला दिसला आणि गोरिलाला बघून तर सर्व आमची डॉनपणा निघून गेली आणि चुपचाप आम्ही आईला जाऊन चिपकलो. नंतर स्टेजवर गेलो आणि बर्थडे बॉयला बर्थडे गिफ्ट दिलं आणि दादानी पण आम्हाला छानसं रिटर्न गिफ्ट दिलं आणि बर्थडे बॉय तर सर्वांसोबत फोटो काढून खूप जास्त थकला होता. स्टेजच्या खाली उतरताच मामा मंकीने आमचं स्वागत केलं आणि त्याला पाहून तर आमची अजून जास्त घाबरली. मग म्हटलं हा जास्त घाबरायच्या आधी तर आपण जेवण करून घ्यायला पाहिजे आणि जेवणामध्ये खूप काही होतं. स्टार्टरचे फूड एन्जॉय केले आणि नंतर छान जेवण वगैरे करून घेतलं आणि घरी यायला निघालो. तिथल्या आईस्क्रीमने काही आमचं पोट नाही भरलं, सो मार्केटमध्ये येऊन आम्ही छान फालुदा पिलो. येता येता आईसाठी पण पार्सलमध्ये आईस्क्रीम घेऊन घेतली आणि माझं फेवरेट मसाला पान, जे की मी हिवाळ्यामध्ये खूप जास्त खात असतो. मस्त पान वगैरे एन्जॉय केलं आणि आजीच्या आईस्क्रीमवर पण आम्ही ताव मारून घेतला. सो चला तर पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय.